आपला चॅनल फिरस्ती आणि बरंच काही मला तुमचं स्वागत करतो आहे. जसं तुम्ही थंबनेलमध्ये वाचलं आहे, आज आपण निघालो आहोत इंदूरला. ही ट्रिप थोडी वेगळी होणार आहे, कारण मी आणि माझे पुतणे आणि भाऊ असे आम्ही चौघे मस्त मजा करायला इंदूरला चाललो आहे. चला तर. आपण नाश्त्याला थांबलेलो आहोत. कराडच्या पुढे अणुस्कुरा घाटाच्या अलीकडे हुंबरमन म्हणून एक स्पॉट आहे. युजली मी नाश्त्याच्या वेळेला इथनं पास होत असेल ना तर इथेच थांबतो. ही चांगली जागा आहे, मला दाखवतो मी जागा. इकडनं आपण असं येतो, हे इकडे असं पार्किंग आहे. हे असे इथे 2 रेस्टॉरंट आहेत. विकेंडला किंवा सुट्ट्या लागून आल्या की गर्दी असते. हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. हे बाळ इकडनं मागे गेलं की त्यांची थोडी शेती आहे आणि मागे एक तलाव आहे. तिथे त्यांनी ह्या कॉटेजेस बांधलेले आहेत. तर तुम्ही रात्री अपरात्री असे कधी प्रवास करत असाल आणि तुम्हाला स्टे करायचा असेल तर इथे तुम्ही नक्की थांबू शकता. मंडळी, आपण आता अणुस्कुरा घाटात आलेलो आहे. इथे खूप छान मस्त वारं सुटलं आहे. म्हटलं तुमच्याबरोबर थोडा अणुस्कुरा घाटाचा शेअर करा. मंडळी, साधारण 2:30पर्यंत आम्ही पोचलो शिरोड्यामध्ये. चेक इन केलं, जेवण वगैरे केलं, थोडा फ्रेश वगैरे झालो. तर चला आपण ब्रीचवर जाऊया. हा असा काहीसा व्ह्यू आहे इकडनं. मस्त छान सुंदर पांढऱ्या शुभ्र रेतीचा समुद्र किनारा आहे आणि पाणी पण एकदम स्वच्छ, खूपच सुरेख, फारच छान. गाज आहे का समुद्राची, वाह. इकडे थोडे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू आहे. हा इथे इंडे शिरोडा बीचचा येणारी गाडीकडे अशी समुद्रामध्ये मस्त असंच पेनिन्सुला देवबागला पण आहे, पण ते खूप गर्दी असते. मस्त छान सूर्यास्ताचं इथनं दर्शन होत आहे. तुम्हालाही दाखवतो, आनंद घ्या त्याचा. सकाळी जरा म्हटलं उठल्यानंतर फेरफटका मारावा जरा समुद्रकिनारी, मस्त स्वच्छ ऑक्सिजन वगैरे घ्यावा.
मग नाश्ता करावा, मग निघणार आहे. आज आपण सागरेश्वर बीचला जाऊ. सागरेश्वर बीच दाखवतो, सागरेश्वराचं दर्शन पण घेऊ. तुला समुद्र फारच छान आहे, एकदम स्वच्छ आहे, किनारा पण एकदम स्वच्छ आहे. व्हाईट सँड देते आहे. सूर्यदेवता. कोळी बांधवांची कामं चालू होती. काल संध्याकाळी फिशिंगला गेलेल्या बोटी परत आणून मासे वगैरे त्यांनी उतरवले. या अशा सगळ्या बोटी आहेत. ही एक ट्रेडिशनल फिशिंग पद्धती आहे. फेरफटका मारून झालेला आहे आणि इथे सगळ्यांचा नाश्ता चाललेला आहे. घावणे आणि चटणी. नाश्त्यावर कोण आपण सागरेश्वरकडे निघालो आहोत आता. काय वाईब येते, कसं वाटलं सगळं? खूप छान मंडळी. ते कोकणात फिरताना ना कधी कधी काही रँडम फार सुंदर गोष्टी दिसतात. तुम्हाला दाखवतो मी. हा एक पाण्याचं हे तळं क्रिएट झालं आहे ना, हे अख्खं कदाचित वॉटर लिली किंवा कमळ याच्या झाडांनी भरलेलं आहे आणि पांढऱ्या कलरची फुलं आहेत. पण अजून थोड्या वेळाने जेव्हा उमलतील ना, तेव्हा हे इतकं सुंदर दृश्य असेल ना की मी ते वर्णन नाही करू शकत. हे आत्ताच इतकं छान दिसतं आहे ना